सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अजनुज येथील पवार कुटुंबीय धोम बलकवडी कालव्यात कपडे गोधड्या धुण्यासाठी गेले होते। त्यावेळी शंभूराज विक्रम पवार वय वर्ष 5 आणि विक्रम मधुकर पवार वय वर्ष 32 हे बापलेक कालव्यात वाहून गेले। या घटनेत शंभूराज याचा मृत्यू झाला तर विक्रम हा बेपत्ता आहे। खंडाळा शिरवळ रेस्क्यू टीम व परिसरातील ग्रामस्थांनी शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाळा तालुक्यातील अजनुज येथील पवार कुटुंबीय 5-6 लोक धोम बलकवडी कालव्यावर कपडे गोधडी धुण्यासाठी गेले होते। त्याच वेळी 5 वर्षांचा शंभूराजही त्यांच्याबरोबर गेला होता। तो तेथेच पाण्याजवळ उभा असताना अचानक पाय घसरून कालव्याच्या पाण्यात पडला आणि तो वाहून जाऊ लागला। ही घटना लक्षात आल्याने त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील विक्रम यांनी पाण्यात उडी घेतली, मात्र त्यांना पोहता येत नसल्याने ते दोघेही पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले। शंभूराजचे आजोबा मधुकर पवार यांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाहास वेग असल्याने ते सुद्धा वाहून जाऊ लागले। प्रसंगावधान राखून त्यांना त्यांच्या सुनेने साडीच्या साह्याने वाचवले, मात्र शंभूराज व विक्रम हे बापलेक वाहून गेले। शंभूराज हा घटनास्थळापासून सुमारे 1.5 किलोमीटरवर पाण्यातून वाहताना परिसरातील ग्रामस्थांना दिसला। त्यावेळी बचाव कार्यासाठी आलेल्या रेस्क्यू टीमच्या तरुणांनी पाण्यात उड्या मारून त्यास बाहेर काढले। त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले। विक्रम पवार यांचा पोलीस, रेस्क्यू टीम व नागरिकांनी शोध घेतला, मात्र संध्याकाळपर्यंत ते सापडले नव्हते। रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती। तहसीलदार अजित पाटील, पोलीस निरीक्षक सुनील शेळके, नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे, मंडल अधिकारी संतोष नाबर यांनी घटनास्थळी भेट दिली। खंडाळा शिरवळ रेस्क्यू टीम व परिसरातील ग्रामस्थांनी शोध कार्यात मदत केली। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे। पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील 2 जण जागीच ठार झाले। कराड तालुक्यातील मौजे वठार गावाच्या हद्दीत पुणे ते कोल्हापूर जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला। प्रशांत विश्वास भोसले वय वर्ष 34, अमर तुकाराम अलगुडे वय वर्ष 35 हे दोघेही राहणार धनकवडी पुणे अशी यांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कोल्हापूर लेनवर कराड तालुक्यातील वठार गावाच्या हद्दीत अज्ञात भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की या धडकेमुळे दुचाकीवरील प्रशांत विश्वास भोसले, अमर तुकाराम अलगुडे दोघे जण जागीच ठार झाले। हा अपघात वठार गावच्या हद्दीत घडला। या अपघाताची माहिती मिळताच डीपी जैन कंपनीचे PRO ऑफिसर दस्तगीर आगा यांनी हायवे ॲम्ब्युलन्स आणि पेट्रोलिंग बोलवली। तसेच कराड तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची माहिती सांगितली। अपघातात ठार झालेल्या प्रशांत विश्वास भोसले, अमर तुकाराम अलगुडे या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। वठार येथील प्रवीण भीमराव शिंदे यांनी कराड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दस्तगीर आगा, हिंदूराव चव्हाण, कदम क्रेनचे सुनील कदम, तुषार जोशी तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले।